महासभा होणार आहे. 4 वर्ष कशाचं होते, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर आज चर्चा करणार आणि महासभेमध्ये कोणत्या मुद्दे मांडणार? आज प्रथमतः महासभेमध्ये आम्ही दुखवटाचा श्रद्धांजलीचा ठराव मांडणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मी आणि राजन केनी साहेबांचा महापौरांकडे आम्ही प्रस्ताव दिला. त्यासोबतच शिवसेनेचे गटनेते पवन कदम आणि भाजपचे मुकेश मोकाशी या दोघांनी पण ते सेम प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे. तर बहुतेक 20 तारखेची महासभा दादांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या पक्षातले 2-2 सदस्य 3-3 सदस्य बोलून श्रद्धांजली आणि त्यांच्या बाबतीत आपली भावना व्यक्त करून दुखवटा म्हणून आम्ही ती सभा त्यांची पूर्णतः खूप करणार आहोत. आणि त्यानंतर स्थायी समितीची सभापती, त्याच्यानंतर मी कारण 3 वर्ष 10 महिन्यानंतर ही सभा होणार आहे. तर आलेले नवीन नेमणूक आहे, वेगवेगळे आहेत, त्या पद्धतीने कशी कार्यकारिणी होणार आहे, कसे काय काय एजेंड्यावर कामं घ्यायचं आणि गटनेता म्हणून सर्वांचा एकमत होऊन पॉझिटिव्हली काम करावं हे आमचं निर्णय झालं. आजच्या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार? जे एजेंडा आहे त्या एजेंडावर आम्ही चर्चा केली. गटनेत्यांच्या मीटिंग मध्ये जो एजेंडा असतो त्या एजेंड्यावर चर्चा होते. लक्षवेधी घ्यायचं नाही घ्यायचं, प्रश्न उत्तर कधी घ्यायची, त्याच्यानंतर महापौर मॅडमच्या मार्फत प्रस्ताव येतो. सर्वांचा सभागृह चांगल्या रीतीने पॉझिटिव्हली चाललं पाहिजे म्हणून आम्ही तो निर्णय घेतो. तर ते निर्णय झाले. महापौर मॅडमने प्रस्ताव दिलं, प्रश्न उत्तर आहेत, 2 प्रश्न उत्तर आहेत, ते कधी घ्यायचे, लक्षवेधी घ्यायची नाही घ्यायची, त्याच्यानंतर खंडीतची सभा श्रद्धांजलीची भाऊंची पूर्ण वेळ तहकूब करण्यात येतील, ती परत महासभा कधी घ्यायची, हे सर्व निर्णय आज